नमस्कार. आपण आलो आहोत शेतावरती आणि शेतावरती आपण खुडत आहोत छानपैकी ही चवळीची शेंगा. आणि चवळीची शेंगा आपण खुडतोय. या तयार झालेल्या आहेत आणि लहान असताना हे शेंगा आपण खायचो. हे शेंगा खाण्यात वेगळाच आनंद आहे. मस्त चविष्ट असतात शेंगा. लहान असताना एक एक शेंगासाठी आपण जीव काढायचो. आता आपल्याकडे संपूर्ण शेत आपल्या ताब्यात आहे. त्याच्यामध्ये आपण उकडण्यासाठी शेंगा घेत आहोत. या ज्या शेंगा आहेत त्याच्यामध्ये ज्या तयार झालेल्या आहेत त्या शेंगा उकडून खायच्या. ज्या अगदी कोवळ्या शेंगा आहेत त्या शिजवून खायच्या. आणि ज्या अशा तयार झालेल्या असतात पांढऱ्या शेंगा त्या अगदी तयार झाल्यात. ह्या फोडल्यानंतर याच्यामध्ये चवळी तयार झाली असते. ही गावठी चवळी असते. हे अशी दाणे तयार झाले असतात. तर ही गावठी चवळी आहे. आणि आपण आता शेंगा उकडण्यासाठी घेऊन जात आहोत आणि स्वतः आपण काढत आहोत. या अशा तयार झालेल्या शेंगा आहेत. या अशा तयार असतील त्या शेंगा पांढऱ्या राहिल्या असतील त्यात आपण उकडून खाऊ शकतो. आणि ज्या रेडी झालेल्या असतील ह्या शेंगा ह्या फोडल्यानंतर त्याच्यामध्ये चवळी रेडी झालेली. हा, या ठिकाणी आपण बघतोय तिकडे वालाची शेती सुद्धा केलेली आहे. शेत आहे आमच्या नातेवाईकांचं. बाळाराम काळिंबे, भामदास काळिंबे यांच्या आई या ठिकाणी समोर दिसत आहेत. अगदी कष्ट करून त्यांनी शेती पिकवलेली आहे. आणि दरवर्षी ते वाल असू देत, चवळी असू देत, हरभरा असू देत हे कठण करत असतात. या ठिकाणी चांगल्या प्रकारे चवळी आलेली आपल्याला दिसून येते. आणि ही चवळीची जी शेंग आहे ती मार्केटमध्ये साधारण 50 रुपये जोडी जाते. परंतु कधी कधी भाव कमी असतो आणि त्याच्यामुळं शेतकरी जो आहे तो मग भाव कमी असल्यामुळे त्याचा जे सुकवतो आणि सुकल्यानंतर त्या ज्या बिया तयार होतात मग त्या काही लोक घरात वापरण्यात ठेवतात, काही लोक त्याचा विकण्यासाठी वापर करतात. 2 पैसे शेतकऱ्याला मिळतात. स्वतः विकून जरी पैसे नाही मिळाले तर स्वतःला खाण्यासाठी ते कडधान्याचा घरच्या घरी उत्पादन करत असतात. त्याच्यामुळे वाघ असेल, मूग असेल, मटकी असेल अशा प्रकारचे इथले शेतकरी जे आहेत ते आपल्या शेतावरती पिकवतात. आणि आज आपण स्वतः चवळीचे शेंगा उकडून खाण्यासाठी काढत आहोत. मस्त वाटते. प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन ते शेंगा काढण्याचा जो आनंद आहे तो वेगळाच आहे. बाजारामध्ये सगळ्या वस्तू विकत मिळतात, परंतु शेतावरती स्वतः जाऊन वस्तू हातल्या हाताने काढून ती घरी घेऊन जाऊन शिजवून तो खाण्याचा जो आनंद आहे तो आयती आपण विकत आणून त्याच्यामध्ये आनंद वेगळा आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकतो सगळ्या प्रकारे शेंगा आता या ठिकाणी तयार झालेल्या आहेत. आता या शेंगाची भाजीसाठी ती शेंगा काढत नाहीत. भाजीसाठी अगदी एकदम कवळी असते ती शेंग काढली जाते या ठिकाणी अशा प्रकारची. आणि उकडण्यासाठी अशा प्रकारची शेंग काढली जाते.